वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत। आणि त्यांनी जो अनलिगल पद्धतीने तो कारखान्याचा अलिखित असा करार केला, त्याच्या विरोधात माननीय संचालक साहेब खोबराजी पाटील नरवाडे यांनी सांगितल्याप्रमाणे काही संचालक माननीय कोर्टाच्या पायरीवर सुद्धा चढलेले आहेत। हे न्यायप्रविष्टा न्यायालयीन प्रकरण आहे। त्यांनी या ठिकाणी उपोषण केलं। यापूर्वी त्यांनी कारखान्याला निवेदन दिले, एसडीएम साहेबाला निवेदन दिलं, आरजेडी यांना सुद्धा निवेदन दिले होते। संचालक म्हणून इथं यांनी काल उपोषणाला सुरुवात केली। मला कळालं, मी लगेच या ठिकाणी आज आलो आणि संचालक म्हणून या ठिकाणी त्याचं मागणी रास्त आहे की त्याचं जे पगारामधून पीएफ कटलेलं आहे ते कारखान्यानं काटून घेतलं, परंतु पीएफ त्या ऑफिसला न भरल्यामुळे त्यांची उपोषण करायची त्यांच्यावर वेळ आली। तसं एसडीएम साहेबाला सुद्धा आता मी अगोदर आल्या भेटून आलो की कार्यालय एसडीएम कार्यालय यांच्या समोर उपोषणाला बसलेले आहेत। हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि याची प्रशासनाने आणि कारखान्यांनी अर्जंटच्या अर्जंट नोंद घेण्यात यावी। यांनी काय केलं की कर्मचाऱ्याचे जे पीएफ आहे ते पगारीतून कपात करून सुद्धा न भरणं म्हणजे हा फार मोठा यामध्ये गुन्हा आहे आणि त्यांच्यावर 18 म्हणजे केसेस दाखल करण्यात